सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या युवा शक्ती जागर यात्रेचा तिसरा टप्पा आज धुळे शहरात पोहोचलाय। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आकाश परदेशी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत केलंय। शहरात आगमन झाल्यानंतर महाडिक यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कृष्णराज महाडिक म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेची बांधणी तळागाळात मजबूत करण्याच्या उद्देशाने ही यात्रा सुरू असून राज्यातील युवकांचा याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय। धुळ्यात झालेल्या भव्य स्वागताबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले। तसेच आगामी काळात तरुणांना संघटित करून त्यांना समाजकारण आणि राष्ट्रीय कार्यात अधिक सक्रिय करण्याचा निर्धारही त्यांनी पुढून दाखवलाय। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला माजी खासदार सुभाष भामरे, भाजपचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर कल्पना महाले, डॉक्टर सुशील महाजन, अल्फा अग्रवाल, जयश्री हरिराव, प्रदीप करपे यांच्यासह अनेक माजी पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर आज मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करण्याची, आपल्या पदाधिकाऱ्यांचं संघटन मजबूत करण्याची एक संधी मिळालेली आहे। आम्ही आमचा आता युवा शक्ती जागर यात्रेचा फेज 3 चालू आहे, तिसरा टप्पा चालू आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र संपून आता आम्ही उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे। आम्ही अहिल्यानगर, त्याचबरोबर जळगाव संपून आज धुळे ग्रामीण काल झाला आणि आज धुळे शहरामध्ये अतिशय उत्साहाने सगळीकडे सर्वच आमचे कार्यक्रम सुरू आहेत। आता आमचा युवा मेळावा काहीच वेळात आहे। मी धुळेच्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व आमची फादर बॉडी यांचे मनापासून आभार मानतो। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।